दिवाळीला तीच तीच पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि नवीन काहीतरी आपण ट्राय नक्कीच करत असतो. तर आज आपण मैदा न वापरता झटपट होणारी, अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आणि कधीही न फसणारी अशी मस्त चटपटीत आणि हेल्दी अशी रेसिपी बघतोय. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक रवा. एक मोठी वाटी आपण इथे बारीक रवा घेतला आहे. बारीक रवाच घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 आपण काळी मिरी घेतली आहे. अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे वापरायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत ओवा. तर ओव्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, म्हणजे पाव चमचा आपण इथे ओवा घेतला आहे आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या आपल्याला इथे वापरायच्या आहे. आता आपण गॅस सुरू करूया आणि गॅसवर कमीत कमी आपल्याला 2 ते 3 मिनिटेच हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हे वेगवेगळं सुद्धा भाजून घेऊ शकता, पण हे आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, म्हणून आपण सर्व पदार्थ हे एकत्र करून आणि मग भाजतो आहे, जेणेकरून ही जी रेसिपी आहे ती खमंग होईल. तर तुम्ही बघू शकता आपण हे व्यवस्थित मिक्स करतोय. गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे भाजून घ्यायचं आहे. पॅन गरम झाला की फक्त 2 ते 3 मिनिटे भाजा आणि लगेचच गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि छान वाटून घ्यायचे. जर तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये हे वस्तू असतील तर फक्त रवा हलकासा भाजून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटेच भाजायचा. खूप जास्त भाजू नका, नाही तर त्यातला जो स्टार्च आहे तो कमी होऊन जाईल. म्हणून अगदी खमंगपणा येईपर्यंत, म्हणजे 2-3 मिनिटात आपण हे भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण हे फिरून घेणार आहोत. त्यांना मैदा खायचा नाही आहे त्यांच्यासाठी खूपच मस्त अशी रेसिपी आहे आणि खूप झटपट होते. अगदी 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. तर आपलं हे वाटून तयार आहे, तुम्ही बघू शकता. जर जाड राहिलं असेल काही त्याच्यामध्ये, जर काळी मिरी वगैरे, तर ती पुन्हा थोडीशी तुम्ही कुटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक साहित्य ॲड करणार आहोत. तर इथे आपल्याला लागणार आहे पाणी, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तुम्ही कोथिंबीरऐवजी येथे कसुरी मेथी वापरली तरी चालणार आहे. कसुरी मेथीने सुद्धा हा पदार्थ खूप छान होतो. तर चवीनुसार मीठ घालायचे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालताना कोथिंबीरीचे फक्त पानच घ्यायचे आहे, देठ घ्यायची नाही. त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मोहन घालायची सुद्धा गरज पडत नाही. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. जेवढं घट्ट बनवता येईल तेवढं हे आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी आपण त्यामध्ये ॲड करूया, कारण रव्याला फारसं पाणी लागत नाही. व्यवस्थित ते लगेच मिक्स होऊन जातं. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित चोळत मिक्स करतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. दिवाळीला तुम्हाला काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा आहे किंवा मैदा खायचा नाही आहे, त्यांच्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. अतिशय म्हणजे तुमच्या जेवणाची जी चव आहे, ताटाची जी शान आहे ती वाढवणारी ही रेसिपी आहे. खूप मस्त होते. तर छान घट्टसर गोळा आपण तयार करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तो हलकासा मळून घ्यायचा आहे आणि मळून झाल्यानंतर हा आपण कमीत कमी 10 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचा आहे, कारण रवा भिजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून व्यवस्थित मळल्यानंतर आपण हा 10 मिनिटे तसाच ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर छान पातळसर होईपर्यंत आपल्याला हा लाटायचा आहे. म्हणून गोळा घेताना मीडियम साईजच घ्या, जेणेकरून जी चपाती आहे ती खूप बारीक होणार नाही किंवा जी जाडही होणार नाही. तर मीडियम असा गोळा आपण तयार करून घेतला आहे. तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा लाटून घेणार आहोत. रवा भिजल्यानंतर तो थोडासा घट्ट होतो आणि इथे मी थोडंसं सुकं पीठ घेतलं आहे. तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण हा लाटून घेणार आहोत. बऱ्यापैकी हा घट्ट आहे आणि घट्ट असल्यामुळे ही जी चपाती आहे ती थोडीशी ओबडधोबड होऊ शकते. म्हणून छान पातळसर आपल्याला ही लाटून घ्यायची. सुरुवातीला लाटायला थोडासा त्रास होईल, कारण पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे. नंतर ती छान लाटली जाते. तुम्ही बघू शकता आपली चपाती छान रेडी आहे. बऱ्यापैकी आपण ती पातळ केली आहे आणि त्यानंतर आता आपण त्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत. तर आज आपण मस्त चटपटीत अशी शंकरपाळी करतो. तर चाकूच्या साह्याने आपण ही कापून घेऊया. मध्ये मध्ये आपण जी कोथिंबीर घातली आहे किंवा मिरची घातली आहे ती सुद्धा येऊ शकते, म्हणून सावकाश हाताने हे अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे.
छान चौकोनी आकारामध्ये हे आपण कापून घेऊया। तुम्ही कटरचा वापर सुद्धा इथे करू शकता, पण जर कटर नसेल तर चाकूच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कापून घेऊ शकता। ही शंकरपाळी तळायला फारसा वेळ लागत नाही, खूप पटपट ही तळली जातात आणि खूप लवकर ही क्रंची सुद्धा होतात आणि तशीच महिनाभर ही क्रंची राहतात। अजिबात यामध्ये चवीमध्ये फरक पडत नाही किंवा मऊ सुद्धा पडत नाही, फक्त तळताना थोडीशी काळजी घ्यायची, तर मस्त अशी चटपटीत आपली ही शंकरपाळी तयार होतात। तर तुम्ही बघू शकता बाजूचं जे आहे ते आपण काढून घेऊया, म्हणजे एकसारखी शंकरपाळी आपली तयार होईल। त्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं, छान कडकडीत करायचं आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं। एका वेळेस तुम्ही भरपूर शंकरपाळी यामध्ये घालू शकता, तरीही अजिबात ही बिघडत नाही। तर तुम्ही बघू शकता ही मस्त फुगते आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात, कारण त्यामध्ये आपण काळी मिरी घातली, कोथिंबीर घातली, त्याने चव अप्रतिम अशी येते। जर तुम्हाला कोथिंबीर घालायची नसेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा इथे वापरू शकता। तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जी शंकरपाळी आहे ती एकसारखी तळली जाईल। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे आणि एकसारखी आपली ही शंकरपाळी दिसत आहे। त्यातले बुडबुडे कमी झाले की हे लगेचच आपण काढून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला ही तळून घ्यायची। तर आपण ही काढून घेऊया। त्यानंतर तुम्ही त्याचा आवाजसुद्धा बघू शकता, मस्त असा हा आवाज येतोय, तर कितीही कुरकुरीत झाली तुम्ही बघू शकता। तर याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी तळून घ्यायची। तर दुसरी बॅच मी बऱ्यापैकी टाकली आहे, तुम्ही बघू शकता खूप जास्त आपण शंकरपाळी टाकली तरीही अजिबात ही मऊ पडत नाही, फक्त गॅस मोठाच ठेवायचा आणि तेल आहे छान कडकडीत करून घ्यायचं, म्हणजे आपली शंकरपाळी अजिबात मऊ पडत नाही आणि छान क्रंची क्रंची ही शंकरपाळी आपली तयार होतात। तर दुसरी बॅचसुद्धा आपली तळून झाली आहे आणि तिसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊया। तर तुम्ही एकदमच अशी टाकली तरीही तेलामध्ये ती व्यवस्थित सुटतात, अजिबात एकमेकांना चिकटत नाही, कारण ही रव्याची आहे। त्यामुळे तुम्ही एकदमच करून ठेवली आणि लगेचच तळायला घेतली तरीही छान त्या तयार होतात। तुम्ही बघू शकता ही अजिबात एकमेकांना चिकटली नाही आहे, छान मोकळी सळसळती झाली आहे आणि बऱ्यापैकी आपण तेलामध्ये ती सोडली आहे। आणि तेल बघू शकता तुम्ही 3 ते 4 बॅच आपण तळल्या आहेत, तरीही तेलाचं प्रमाण आपल्याला फार कमी लागलं आहे। तर अशा पद्धतीने आपली शंकरपाळी मस्त तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर नक्की घरी ट्राय करून बघा या दिवाळीला, तर नक्कीच ट्राय करा, कारण खूप चटपटीत लागतात आणि ज्यांना मैदा खायचा नाही आहे त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे। घरगुती साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा आवाजही खूप मस्त येतोय। कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार आहे, चहाबरोबर खाण्यासाठी तर उत्तम असा पर्याय आहे। नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।